दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत आता अजित पवार यांनी एक मोठं विधान केलंय। आगामी काळात पक्षातील गळती थांबवण्यासाठी शरद पवारांनी तसं विधान केलं असेल असं अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये नेत्यांना सांगितलं। सध्या दोन्ही पक्ष एकत्र येण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा झाली नाही असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। मंत्री दत्ता भरणे यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या आमदारांच्या बैठकीमध्ये अजित पवार यांनी हे भाष्य केले। या संदर्भात अधिक माहिती देतात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे। सीमा, आपण पाहतोय की शरद पवार यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं होतं एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये आणि त्यामुळे संपूर्ण राज्यभरात चर्चा रंगलेली होती आणि आता अजित पवार यांनी ते वृत्त फेटाळलेलं आहे। अशा पद्धतीचं कोणतीही चर्चा होत नाहीये, वरिष्ठ पातळीवर कुठल्याही त्या संदर्भात बोलणं झालेलं नाहीये असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। नक्की श्वेता, आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी आपल्या पक्षांतर्गतली जी भूमिका आहे आमदारांची ती बोलून दाखवलेली होती आणि सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात सुद्धा शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलेलं होतं आणि पवारांच्या या वक्तव्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। या विषयावरती, या वक्तव्यावरती भाष्य केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काल झालेल्या आमदारांच्या बैठकीमध्ये उपस्थित आमदारांना संबोधित करत असताना अजित पवारांनी म्हटलं की ज्या प्रकारे शरद पवार यांच्या पक्षातून नेते असतील, महत्वाचे कार्यकर्ते पदाधिकारी असतील, यांची गळती लागलेली आहे, कुठेतरी ती थांबवण्यासाठी किंवा त्या अनुषंगाने शरद पवारांनी हे वक्तव्य केलं असावं असं त्यांनी म्हटलेलं आहे। सोबतच युती संदर्भात किंवा एकत्रित येण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरती अजूनही कोणतीही चर्चा जी आहे ती चालू नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। पवारांनी वक्तव्य केल्यानंतर अजित पवारांनी पहिल्यांदाच भाष्य केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आगामी दिवसात नक्की काय चर्चा होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे। एकत्रित येण्याच्या चर्चा सुरू असताना आता आज शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणीची बैठक सुद्धा पार पडणार आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये शरद पवार पक्षांतर्गत नक्की काय घडतं, अजित पवारांनी मांडलेल्या भूमिकेसंदर्भात काही आजच्या बैठकीमध्ये चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। पुन्हा एकदा आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून या संदर्भात काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सीमा दिलेल्या माहितीसाठी।